मला येतो नीट काढता तुम्ही काढा. फोटो नाही, व्हिडिओ करायचा आहे ना. पुढे बसा ना. व्हिडिओ करायचा आहे ना. होय. पुढे बसा म्हणजे प्रश्न नाही. आवडीच काय मला.
पुढील आयुष्यात हो आणि तसंच या मंडोदरीला छान सेवा करायचं भाग्य मिळवलं. ऋषींची सेवा आधी चांगले असतील तर नाही माहीत नाही हो. चांगले असतील तर ठीक आहे, त्यांची सेवा होते आणि नाही तर मग जी खसवे असतात द्वेषधारी चिंगारे त्यांची सेवा करून काही उपयोग करतात. अशी चांगले दिवस कपडे धुतले शिकते, त्यांना कंद मुळं आणते, गाईचं दूध काढ, त्या गाईची सेवा करायची, वनगाईंची त्यांना आंघोळ वगैरे घालायची आणि स्वच्छ ठेवायची. त्या ऋषींचा भार हलका करायची. हे तिचं काम नित्य नेमाचं करायचं. दिवस जाण्यात हळूहळू ती आणखी सुंदर दिसायला लागली. मुलगी वयात येताना कशी रूपवती व्हायला लागली तशी ती बाल पण तिथून सरत चालल्यावर आणि ती सुरेख नाती डोळी नीटच आहे ती. शेवटी ऋषींच्या पाण्यामुळे ती उत्पन्न झालेली आणि ती सुंदर लोभस दानवी मुलगी आहे ती. आणि असेच एकदा कपडे धुवायला नदीवर जाते ऋषी आणि सगळे कपडे धुतात, एका कपड्यावर तिला डाग येते आणि ती म्हणते अरे हा तसा नाही आहे डाग, काहीतरी आहे. एवढा डाग दगडच डाग आहे, तो आपण निघत नाहीये का. तेव्हा काही साबण पुरत नव्हते काढायला आणि तिने तो खुरचटलाय. ते खुरचडून तो डाग स्वच्छ केला आणि वस्त्र फाडून ठेवले. म्हणजे दिसायला नको, फाटला असेल जाऊ दे, पण तो डाग आहे हे आपण सेवा करताना बरोबर नाही आणि निघाला नाही असं तिला दुःख नको म्हणून तिने तो फाडून टाकला. दाताने खुरचडला, तेव्हा काय कातर किंवा काही कापाला नसेल म्हणून तो दाताने खुरचडलेला झालं. असे पुन्हा दिवस गेले, थोडे दिवस पुढे सरत आहेत आणि त्यातून तिला ती लहान पहिलंच सगळं कारुण्य तिला संपन्न झालेलं आहे आणि तिला त्या अवस्थेत दिवस गेले. त्या डागापासून तिला दिवस झाले, गर्भार राहिलेली आहे आणि गर्भार राहिल्यावर आणखीनच सुरेख दिसायला लागली ती आणि सगळी कामं करताना ती आनंदाने कामं करते. बरं, फुलं काढा, फुटका करा, ऋषींची सेवा करते, कपडे धुवून घेते, गाईचं दूध काढते. या सगळ्या छान सेवांचा परिणाम झालाय तिच्यावर आणि त्यामुळे एक संस्कार घडत आहे. गोमातेचा संस्कार, आशीर्वाद आहे, साधूंचे आशीर्वाद मिळत आहेत आणि तिच्यावर त्या देहावर आणि त्या पिंडावर त्या संस्कार होत चालले. असं असताना एक दिवस ती नदीवर जातात रावणांची स्वारी निघाली. बरं, रावण असतो तिची नजर पायटांवर नाही जाणार, मग कुणावर जाणार. सुंदर एवढी अगदी सुंदर कशी दिसते बघा, कोण असेल या साधूंच्या कोणाची आणि ही काय आणि एवढी साधनं काय करायचं. तिची साधनं काही कामाची नाही आहे ना, ही आपल्याला मिळायला पाहिजे, ही दर्दना आपल्यालाच नाही घ्यायला पाहिजे. आणि ते खाली येतात आणि तिला तिच्याकडनं तिच्या कोण बाळ कशी आहे काय हे चौकशी होते. ती पण सांगते की या साधूची सप्तऋषीची सेवा करते आणि ते माझे सर्वस्व हे आहे आणि त्यांची सेवा हेच माझं व्रत आहे. आणि लहानपणापासून त्यांनी मला आनंदाने झाल्या कोणात म्हणून ते मी देतात आणि खूप छान आहे ते सगळं. माझं सगळं पालन पोषण व्यवस्थित पद्धतीने मी प्रेमाने त्यांची सेवा करते आणि असं करताना ऋषी पण तिथे सातही जण येतात. त्या लावणारा मीरा पण विचारतो कोण ही कन्या आणि त्या ऋषींच्या पण मनात येतं की हा खरंच चांगला आहे, एवढी कन्या द्यायला इथं बरं होईल. इथे रानात राहून आपल्याला तर काही उपयोग नाही, आपण 7 जण कुठे गेलं तर इथं संभाळ कसा करणार आपण. म्हणून त्या लावणाऱ्याला म्हणतात की आपण तुझं लग्न लावून घेतलं, आवडले नाही चला इथे तुझं म्हणजे लग्न करून घेऊ ते दोघं आम्ही. म्हणून तिचं लग्न लावलेलं आहे तिने आणि तिला मनात भीती आहे, आपण फसवतोय आपल्या याच्यात गर्भ पाडतोय. तुला कळलं तेव्हा थोड्या दिवसांनी करायला लागलो, पण तिच्या मनात किंतु आहे. मग गप्पा चालते तिथे रथापासून की राजन तुम्ही मला तुमचं प्रत्यक्ष रूप दाखवा.
मंडोदरी